पाथरी शहरातील आठवडी बाजार अहिल्यादेवी होळकर या बाजाराच्या जागेवरच भरावा याकरिता विक्रेत्यांचे जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन। परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील दर गुरुवारी भरणारा आठवडी बाजार अहिल्यादेवी होळकर या जागेवरच भरावा याकरिता काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गटनेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली आठवडी बाजारात बसणाऱ्या फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, चिवडा पेढा विक्रेते व छोटे मोठे व्यापार करणारे विक्रेत्यांनी 22 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी परभणी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले। विक्रेत्यांकडून जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की नगर परिषद पाथरी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडी बाजार पाथरी येथे भरणारा आठवडी बाजार अचानकपणे नगराध्यक्ष यांनी अपुऱ्या जुना आठवडी बाजार जागेवर भरविला। यासाठी नगर परिषद पाथरीने कौन्सिलचा कोणताही ठराव मंजूर न करता बेकायदेशीररित्या 16 एप्रिल 2026 रोजी बाजार भरविण्यात आला। तसेच अहिल्यादेवी होळकर येथे आठवडी बाजाराची भक्कम भव्य अशी जागा असून आम्ही सर्व लहान मोठे व्यापारी त्या ठिकाणी दुकाने थाटून व्यापार करू शकतात, परंतु जुन्या आठवडी बाजार येथे शेतकरी बांधवांना, व्यापारी व नागरिकांना मूलभूत सुविधा नाही, जसे की बसण्यासाठी ओटीची व्यवस्था नाही, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह शौचालय नाही, सावलीसाठी वृक्ष नाही, टीन शेड व वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही। तसेच जुन्या आठवडी बाजारात जागा अत्यंत अपुरी असल्याने कुठेही रोडवर बसून भाजीपाला विक्री करावा लागला व महिलांना गर्दीचा त्रास सहन करावा लागला। शेतकरी भाजी विक्रेत्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाले असून व उरलेला भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली होती, असे जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। नगर परिषद पाथरी, पाथरी पोलीस स्टेशन तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परभणी व पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी यांना निवेदन देण्यात आले। या ठिकाणी देण्यात आलेल्या निवेदनात 100च्या वर विक्रेत्यांची नावे, मोबाईल नंबर व स्वाक्षऱ्या सहित आहेत। विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना अहिल्याबाई होळकर येथेच बाजार भरावा याकरिता निवेदनाद्वारे विनंती केली आहे। यावेळी घेतलेली एक मुलाखत पाहूया। आज पाथरी के व्यापारियों की जानिब से परभणी के जिलाधिकारी ने निवेदन दिया गया है, किस तरह से देखते हैं इस बात को आप? इसको इस तरह से देखते हैं कि पाथरी में जो नवीन आठवड़ी बाजार है, यहाँ पे भाजीपाले का बड़ा मार्केट है और प्रत्येक गुरुवारी यहाँ पर ही बाजार भरता है। पुराना बाजार छोटा था, इसलिए नया बाजार की जगह खरीदी गई, बाजार बनाया गया। अब नया बाजार बनने के बाद में ये कहना है कि वापस पुराने बाजार में जाओ, तो ये कोई तुक नहीं है। और इसके पीछे एक ही मकसद है, ये शिंदेगढ़ का, कि जो है तो नवे बाजार की जगह जो है शॉपिंग कॉम्प्लेक्स बनेंगे और दुकाना बेच के खा जाएंगे, और वैसा हम होने देंगे नहीं। किसी व्यापारी का नुकसान होने देंगे नहीं, किसी का कोई नुकसान नहीं होगा। जो जहां बाजार भरता था वहीं बाजार भरेगा, इस बात का हमें कलेक्टर साहब ने आश्वासन दिए। इसमें बिल्कुल जो तातड़ी से जो कार्रवाई हो सकती है वो कार्रवाई होंगी, और किसी व्यापारियों का, किसी का नुकसान हम नहीं होने देंगे। सारे व्यापारियों के साथ हम खड़े हैं। क्या कहते हैं, व्यापारियों को जहां धंधा करना है व्यापारी वहीं धंधा करेंगे। हम व्यापारियों के साथ है, व्यापारियों के साथ में जो व्यापारियां हैं उनका कोई हम नुकसान होने नहीं देंगे। ये चाहते हैं कि व्यापारी जो है सारा बाजार का ये धंधा बंद करे, इनको शॉपिंग कॉम्प्लेक्स बनाना है। उसके शॉपिंग कॉम्प्लेक्स का इन्होंने पहले टेंडर डाले, उसमें सबसे पहले जो है तो मुख्यमंत्री थे देवेंद्र फडणवीस, उन्होंने उसमें स्टे दिया। उसके बाद में नगर पालिका के इलेक्शन के बाद उन्होंने फिर वो टेंडर डाले, उसके अंदर हाईकोर्ट ने स्टे दिया। अब इनका एक ही मुद्दा है कि बस ये व्यापारियों के पेट पे लात मारो और अपनी कहीं से झोली भरते भरो। क्या लगता है जुमेरात बाजार वहां पर भरेगा, कल का गुरुवार बाजार में भरेगा? व्यापारियों के ऊपर है, व्यापारी जहाँ चाहे बैठेंगे, उनके लिए बनाया गया बाजार है, उनकी सुविधा है, उन्होंने दुकान खरीदी किए भी है, वो कोई इलीगल नहीं है। कलेक्टर साहब से क्या आश्वासन मिला? कलेक्टर साहब ने बोले जो कार्रवाई उचित कार्रवाई होगी वो बिल्कुल उचित कार्रवाई करेंगे, उनकी तरफ से हमको पॉझिटिव्ह उत्तर मिला है। उद्या गुरुवार आहे, तुम्ही आज कलेक्टर साहेबाला भेटले, काय आश्वासन मिळेल? उद्या काय बाजार तिकडे भरणार का नवीन आठवडी बाजार मध्ये, काय सांगणार? आम्हाला तर अपेक्षा आहे नवीन आठवडी बाजारातच बाजार भरावा, ही अपेक्षा अहिल्याबाई होळकर कलेक्टर साहेबांनी। आता जे अहिल्यादेवी जे होळकर बाजार आहे पहिल्या ठिकाणी, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीच्या सुविधा आहेत, कोणत्याच गोष्टीची अडचण नाही आणि शहराला सगळं असं सुंदर आणि शोभणारा बाजार आहे। इकडे तिकडे जायची गरज नाही। कलेक्टर साहेबांनी बी सगळ्या गोष्टीचे पूर्ण आता
म्हणजे आश्वासन असं दिलेलं आहे की उद्याचा बाजार भरण्याचे म्हणजे सगळ्या जनतेला हे करूनच त्यांनी सगळ्या गोष्टीचं हे केलेलं आहे. आणि उद्याचा बाजार 100% 23 तारखेचा आपल्या अहिल्यादेवी होळकर ह्या ठिकाणी भरणार. व्यापाऱ्याची सगळ्याच्या मनामध्ये व्यापारी आहे. आहे का? मी व्यापारी आहे, शेतकरी आहे, सगळ्याच गोष्टी. आणि 100% त्या ठिकाणी त्या बाजारात बसणार नाही, पण ह्या बाजारात दुकान लावणार नसता मग कुठंतरी बसणार, मग उपोषणला म्हणा कुठं म्हणा. पण आज साहेबांनी आश्वस्त केलं आहे आम्हाला की बाजार आमचा तिथंच भरणार म्हणून. बाजार किती एकर मध्ये आहे? बाजारची जागा आता 5 एकरच्या पुढे मोडली तरी जास्त आहे. आणखीन अर्धा बाजार दुसरा भरतोय. आणखीन किती व्यापारी आले तरी भरतोय. त्या ठिकाणी झाड आहे, सुविधा आहे, सगळ्या गोष्टीची सोय, शेडची सुविधा आहे. तुम्ही गुरुवार बाजार मध्ये सर्व व्यापारी तिकडे जाणार का? आता व्यापारी तर कमी संख्येने जरी असले तर उद्याच्याला एक बी व्यापारी जुन्या बाजारात जाणार नाही. अहिल्यादेवी होळकर व्यापारी त्या संकुलामध्येच बसणार. हमारी निवेदन ये ही नगर पालिका से जो अठवाड़ी बाजार अभी फिलहाल में जो चल रहा है वहीं पे हमको बैठन दिए जाए। और जो जूना बाजार है वहाँ पे चलने को भी जगह नहीं है, बहुत परेशानी हो रही है। वहाँ पे गिरे कारण है, हमारा माल खराब हो जा रहा है। हमको ये अहिल्याबाई होळकर जो बाजार है वहीं पे अच्छा है।